हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आज बनवणार आहे मी नवरात्र स्पेशल मस्त असे शेंगदाणे आणि गूळ टाकून बनवलेले मस्त असे लाडू. खूप जास्त काही याला पदार्थ लागत नाही, फक्त आणि शेंगदाणे आणि गूळ हे दोनच पदार्थ लागतात. तर इथे मी एक मोठी वाटी भरून जे आहे तर ते शेंगदाणे घेतलेले. तर त्या शेंगदाण्यांमधले जे पण असे थोडेसे काळपट किंवा खौट वगैरे असतात ना, ते शेंगदाणे जे आहे तर ते काढून टाकायचे. म्हणजे त्याचा कलर चेंज झालेला असले ना की ते शेंगदाणे काढून टाकायचे. एक मोठ्या साईजची कढई ठेवायची आहे, जाड पातळाची अशी कढई ठेवायची आहे आणि मस्त कमी गॅसवर एकदम असे खरपूस होस्तोवर त्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. तर इथे ना गॅस कमी ठेवायचा आहे, फुल गॅस वगैरे ठेवायचं नाही आहे, नाही तर काय होणार, फुल गॅस ठेवल्यावरती वरतून नुसते कलर चेंज होईल पण आतून कच्चे राहतील. तर त्याच्यासाठी एकदम मस्त कमी गॅसवर एकदम असे खरपूस होस्तोवर भाजून घ्यायचे. तर इथे शेंगदाणे जे आहे तर ते चांगले असे भाजले, त्याचा कलर पण बघू शकता, चांगला कलर चेंज झाला आहे त्याचा. तर इथे एका मोठ्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये परातीमध्ये काढून घ्यायचे आणि तसंच थंड होण्यासाठी, थंड म्हणजे एकदम असे गार नाही होऊ द्यायचे, तर असंच थोडंसं कोमट होईपर्यंत त्याला मोठ्या परातीमध्ये मी काढून घेतले. इथे मी गूळ एका साईडने बारीक चॉप करून घेते आहे चाकूच्या साहाय्याने. तर गूळ घेताना इथे काय करायचं आहे, अशी मोठी भेली असती ना तर ती घ्यायची आहे. कारण की काय असतं की भेलीमध्ये ना थोडासा ओलसरपणा असतो, तर त्यासाठी भेलीचा गूळ जो आहे तर ते म्हणजे नंतर जे लाडू जे आहे बांधताना जास्त त्रास होत नाही आणि मस्त असे लाडू जे आहे तर ते बनवून तयार होतात. तर इथे गूळ पावडर घ्यायची नाही आहे. गूळ पावडर घेतली ना तर काय होतं की म्हणजे त्याच्यामध्ये ओलसरपणा नसतो, तर आणि भेलीमध्ये जे आहे तर तो ओलसरपणा असतो आणि लाडू जे आहे तर ते खूप छान बनतात. तर इथे शेंगदाणे जे आहे तर ते हलके कोमट झालेले, म्हणजे एकदम असे गार पण नाही झालेले आणि खूप असे गरम पण नाही आहे. तर इथे शेंगदाण्याचे तुम्ही साल काढू शकता, नाही काढले तर तरी चालतात. मी असं ऐकलेलं आहे की शेंगदाण्याचे साल जे आहे तर ते चांगले असतात, तर म्हणून मी ठेवलेत आणि बराचसा वेळ ठेवते पण मी म्हणजे अवॉइड करते शेंगदाण्याचे साल काढण्यासाठी. तर साल ठेवलेत मी. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही काढूही शकता. आणि इथे काय झालं होतं की मिक्सरचं भांडं जे आहे ना तर म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम येत होता त्याला चालण्यासाठी. तर इथे मी मोठ्या साईजचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे जे आहे तर ते पल्स मोडवर चांगले काढून घेतलेत बारीक. खूप जास्त अशी पावडर नाही बनवायची आहे त्याला, कारण की आपण नंतर परत त्याला मिक्सरमध्ये फिरवणारच आहे. तर मी समोर सांगतेच आहे तुम्हाला. तर पूर्ण शेंगदाणे जे आहे तर ते जाडसर जाडसर असे काढून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामधून. तुम्ही बघू शकता, खूप असं फाईन पावडर वगैरे नाही बनवलेली आहे त्याची. आणि त्याच्यानंतर काय करायचं, जो गूळ आहे तर तो चॉप करून ठेवला होता ना तर तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे ना शेंगदाण्याचं म्हणजे कूट जो आहे आणि गूळ जो आहे तर त्याला चांगलं असं हातानेच मिक्स करू शकता, पण इथे खूप असा वेळ लागेल तुम्हाला मिक्स करण्यासाठी. तर इथे काय करायचं आहे ना की थोडं थोडं करून याला आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं आहे आणि मिक्सरमधून त्याला चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे. म्हणजे जोपर्यंत त्याचं असं म्हणजे एकदम असं ओलसरपणा येत नाही तोपर्यंत त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि एकदम फुल नाही करायचं आहे स्पीड, पल्स मोडवरच त्याला कमी जास्त असं करून त्याला काढून घ्यायचं आहे आणि 1-2 वेळेस त्याला चेक करून घ्यायचं आहे. तर इथे मी सांगते की भांडे खूप जास्त न भरण्याचं कारण सांगते की इथे काय होतं की आपण लगेच दुसरं भांडं घेतो, तर काय जिथे ज्या भांड्यामध्ये गूळ बारीक केलेलं आहे ना तेच भांडं घ्यायचं, म्हणजे खूप सारे असे भांडे पडत पण नाही घासण्यासाठी. तर त्याच भांड्यामध्ये मी जे मिक्स करून ठेवलेलं मिश्रण होतं ते त्याच्यामध्ये ॲड केलं आणि बघू शकता जी पावडर मी काढली आहे गुळाची आणि शेंगदाण्याची तर ते किती छान अशी मस्त बारीक काढून घेतली आहे. तर इथे आईचा फोन आला होता, तर आईच्या फोनवर बोलता बोलता मी पहिल्या भांड्याचे लाडू पण बनवून घेतले होते. तर इथे मस्त असे मीडियम साईजचे लाडू बनवायचे, खूप जास्त असे मोठे पण नाही बनवायचे आणि खूप असे छोटे पण नाही बनवायचे, म्हणजे घेताना म्हणजे आवडीने आपण घेऊ आणि खाऊ शकतो. तर इथे काय करायचे, मस्त मीडियम साईजचे असे लाडू बनवून घ्यायचे आणि दिवसातून एकच लाडू खायचे आहे. खूप जास्त असे आवडला म्हणून 1-2 असे लाडू नाही खायचे, नाही तर पोटाचा प्रॉब्लेम पण होऊ शकतो, कारण की याच्यामध्ये उष्ण जे प्रमाण आहे तर ते खूप जास्त असतं. तर त्याच्यासाठी काय करायचं की असे छोटे छोटे लाडू बनवायचे आणि दिवसातून सकाळीच एक लाडू खाऊन घ्यायचा. तर
इथे थोडंसं असं उरलं होतं मी तर ते टेस्ट करून बघितलं होतं. खूप छान असं टेस्टी असे मस्त लाडू जे आहे तर ते झाले होते. तर पूर्ण इथे लाडू जे आहे तर ते बनवून घेतलेत मी आणि खूप असे पौष्टिक असतात. आता नवरात्राचे उपवास आहे तर आपण कसं दिवसातून एक पण लाडू हा खाल्ला ना तर खूप पुरेसं होईन आपल्यासाठी आणि आपल्या शरीरासाठी. तर स्वस्थ राहा, मस्त राहा, चांगलं जेवण करा. थँक्यू. बाय.